सहभाग घेतला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला। त्याबद्दल आपल्या जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि सर्व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचं प्रथम मी अभिनंदन करते। राजमाता जिजाऊ आणि विवेकानंदांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना ज्या छत्रपतींच्या शिवबांच्या घोड्याच्या टापाने शत्रूंचा थरकाप उडत असेल अशा नररत्नाला जन्म देणाऱ्या माता जिजाऊ यांची आठवण आपल्याला पदोपदी आली पाहिजे। कारण आजच्या स्त्रिया किंवा आजच्या विद्यार्थिनींनी एक दिशादर्शक आधारस्तंभ म्हणून जिजाऊंच्याकडे पाहत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। तर माता जिजाऊंना शिवबा ज्यावेळेला पोटात होते त्यावेळेला कशाचे डोहाळे लागले होते? मुलींनो, गजारोहण करण्याचे, अश्वारूढ होण्याचे, छत्र चामराखाली बसून दानधर्म करण्याचे, दानपट्टा चालवण्याचे, तलवारबाजी करण्याचे आणि गडकोट चढण्याचे डोहाळे लागावे सुभद्रेला, अहिल्याला आणि जिजाऊंना। आपल्याकडं भारत वंशामध्ये किंवा भारतामध्ये अहिल्यादेवी होळकर असू दे, सुभद्रा असू दे किंवा झाशीची राणी लक्ष्मी असू दे, यांची आठवण आपण करत असताना गर्भसंस्कार म्हणजे पोटात असतानाच आपण संस्कार काय देतो तशी पिढी जन्माला येते। त्यासाठी मुळातच लखोजी जाधवांच्या पोटी आलेली ही कन्या आपल्याला पोवाड्यामध्ये ऐकायला मिळालं, तिला सूर्याची उपमा दिलेली आहे, रत्नाची उपमा दिलेली आहे। अशी ही तेजस्वी कर्तृत्ववान नेतृत्व असलेली स्त्री म्हणजे माता जिजाऊ, तिच्या पोटी जन्म घेणारं जे बाळ होतं शिवबा, त्या शिवबाला संस्कार करत असताना कोणते संस्कार झाले असतील सांगा बरं? तलवारबाजी करण्याचे, दानपट्टा चालवण्याचे, घोड्यावर बसण्याचे, हत्तीवर बसण्याचे, गडकोट किल्ले चढण्याचे असे डोहाळे लागल्यानंतर त्या पिढीवरती संस्कार जे होतात ते स्वराज्याचे होतात। मुलींनो, मोगलांच्या अन्याय अत्याचारानं पीडित झालेल्या जनतेला सुटका मिळावी म्हणून या मातेनं प्रण केला आणि आपल्या बाळ शिवबाला जे ट्रेनिंग दिलं किंवा त्याला जे शिक्षित केलं ते कोणत्या पद्धतीने शिक्षित केलं हे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यामुळं वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली शिवबांनी आणि शिवनेरीवरती जन्म झाल्यानंतर जवळजवळ 350 किल्ले ज्यांनी बांधले, आजही 500 ते 600 वर्षे आहेत तसे ते आहेत। आणि असा हा आपला दैदिप्यमान इतिहास काय सांगतो? जनतेच्या मनावर, इतिहासाच्या बाणावर, मातीच्या कणावर आणि एकनिष्ठतेच्या प्रमाणावरती राज्य करणारा राजा फक्त भारतात झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। परदेशातील अनेक धुरीण म्हणतात, जर का शिवबा आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही संपूर्ण जगावरती राज्य केलं असतं। याचा अर्थ असा, आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं हे जे नेतृत्व होतं, सुराज्य स्वराज्य मिळवून देणारे शिवबा आपल्या भारतात जन्माला आले, हे आपलं भाग्य आहे की नाही मुलींनो? आणि त्यांना जन्म देणाऱ्या वाघिणी म्हणजेच माता जिजाऊ यांचा स्मृतिदिन, जन्मदिन आपण ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला 12 हत्तीचं बळ आपल्या अंगामध्ये संचारलं पाहिजे आणि आपलं ध्येय आपण गाठलं पाहिजे। आत्ताच्या जगामध्ये मगाशी विद्यार्थिनीने उल्लेख केला, खरी गरज आत्ता शिवबा परत जन्माला येण्याची अशी समाज व्यवस्था आत्ता सुरू आहे। मग यामध्ये आपण शिवबांचे काही चांगले विचार, जिजाऊंचे विचार आणि निभावणं काळाची गरज आहे, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर दुसरं व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद। यू टेक युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स, दॅट इज द इंडिपेंडन्स। स्वावलंबी बनायचं असेल तर प्रत्येकानं स्वतःची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणं हे गरजेचं आहे। आणि शिकागो या ठिकाणी हिंदू धर्म आणि बंधू आणि भगिनींनो म्हणून संपूर्ण जगाला अचंबित करणारा आणि संपूर्ण जगातील सगळे धर्म हे एकाच दिशेनं जातात हे सांगणारा महान तत्ववेत्ता म्हणजे कोण? स्वामी विवेकानंद। त्यांचं नाव विवेकानंद का ठेवले सांगा बरं? त्यांचं मूळ नाव काय सांगा? नरेंद्र दत्त, बरोबर आहे ना? आणि त्यांना विवेकानंद लोकांनी दिलेली उपाधी आहे। विवेक म्हणजे काय? तुमचा विवेक जागृत करा, विचार
तत्वानी राहणारी जी लोक आहेत त्यांचा विवेक कसा असतो, जागृत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी सुद्धा तत्वानं राहत होते. आणि असे हे नरेंद्र दत्त, त्यांचे गुरु कोण होते सांगा बरं? रामकृष्ण परमहंस. त्यांच्याकडून त्यांना मिळालेली विद्या जी होती, त्याचबरोबर आपले महाभारत, रामायण, पुराण, बरोबर आहे ना, अशा अनेक ग्रंथांचं वाचन करून जो अभ्यास केला स्वामी विवेकानंदांनी, आणि त्याच्यानंतर त्यांनी ध्यान किंवा मेडिटेशन केलं. आणि आता कन्याकुमारी या ठिकाणी त्यांची समाधी तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना. तर स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे काय सांगितलं सर्व धर्म परिषदेमध्ये, की सर्व धर्माचं सांगणं किंवा उद्दिष्ट एकच आहे आणि त्यामुळे कोणताही धर्म उच्च किंवा नीच नाही. पण त्यांनी असंही सांगितलं की भारतामध्ये जी तरुणांची संख्या आहे, तर ती तरुणांची संख्या किंवा नुसते संख्येनं जास्त असून चालत नाही, तर ह्या तरुणांची डोकी ठिकाणावरती पाहिजेत. आणि त्यामुळे ते असे म्हणायचे, 100 सदृढ आणि विवेकी असे तरुण मला द्या, मी देश बदलवून टाकतो. त्यामुळे तरुणांच्या हातामध्ये देश परिवर्तन करण्याची शक्ती आहे असं विवेकानंदांनी सांगितलं. विवेकानंदांवरती आलेले खंड वाचा आणि वाचन करून तुमच्या लक्षात येईल मन, मेंदू आणि मनगट किती महत्त्वाचे आहेत देश बांधणीमध्ये, हे विवेकानंदांनी सांगितलं. विवेकानंदांच्या सामर्थ्याची, त्यांच्या विवेकबुद्धीची जर आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्यांचे सगळे खंड वाचणं गरजेचं आहे. आज या दिवशी मी या 2 महान विभूती माता जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या स्मृतीस वंदन करते आणि मी माझं मनोगत थांबवते. जय हिंद.